आता बघणार आहोत मुंबई आणि उपनगरातल्या टॉप 9 घडामोडी। पावसाअभावी मुंबईतली धरण क्षेत्र तहानलेलीच, मुंबईकरांवरील पाणी संकट आणखी गडद होण्याची भीती। मुंबईत पाण्याच्या नियोजनाचा अभाव, बोरिवलीत अर्धा तासच पाणी, म्हाडा कॉलनीत कमी दाबानं पाणी तर बीडीडी चाळीत अनेक घरांना पाणीच नाही, तर जुहू कोळीवाड्यात रहिवाशांच्या पिण्याच्या पाण्यासाठी वणवण। वांद्रे ते दहिसर दरम्यान वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर, बीकेसी पश्चिम द्रुतगती महामार्गावर नेहमीच जाम, प्रवासी आणि चालकांना नाहक त्रास। म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 173 दुकानांसाठी 27 जूनला ई लिलावातून मुंबई मंडळाला किमान 125 कोटी रुपये मिळण्याची शक्यता, मागील 4 ते 5 वर्षात दुकानांची विक्री नाही। मध्य रेल्वेकडून 2 महिन्यात जाहिरातींच्या माध्यमातून विक्रमी महसूल जमा, प्रवासी तिकिटांव्यतिरिक्त मध्य रेल्वेकडून 17 कोटी रुपयांचा विक्रमी महसूल जमा। कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली, रस्त्यावर सर्रासपणे सिलिंडर लावून खाद्यपदार्थांची विक्री। विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर मध्य रेल्वेची कारवाई, मे महिन्यात 4 लाख प्रकरणांमधून 2844 कोटींचा दंड वसूल। सार्वजनिक गणेशोत्सवासाठी पालिकेची पूर्वतयारी सुरू, 22 जून रोजी सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या बैठकीचं आयोजन। मुंबईच्या मुलुंडमधील वीज ग्राहकांची 47.44 कोटींची थकबाकी, जून अखेरपर्यंत थकबाकी न भरण्यास वीज पुरवठा खंडित करण्याचा महावितरणचा इशारा।